चिकन चीज बॉल आतून इतकं चीजी आणि वरून इतकं क्रिस्पी लागतं ना हे खायला आणि एवढं टेस्टी लागतं ना. हॅलो गाईज, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चिकन चीज बॉलसाठी ना इथं मी बोनलेस चिकनचा वापर केला होता. आता अर्धा किलो चिकन घेतलं होतं मी. त्यामध्ये माझे 25 चीज बॉल झाले होते मोठ्या साईजचे. आता तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे तुम्ही चिकन कमी जास्त करू शकता. बोनलेस चिकन, त्यामध्ये काळी मिरी पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट टाकायची, मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर चिकन आहे ना पाणी न टाकता शिजून घ्यायचं. चिकन शिजताना ना जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा चिकनला आहे ना पाणी सुटतं. त्यामुळे ना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. इथे मी 4 शिजलेले मीडियम साईजचे 4 शिजलेले बटाटे घेतलेलं. शिजलेलं चिकन त्याला श्रेड करून आहे ना व्यवस्थित ते पण टाकले. त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची नक्कीच वापरा, खूप टेस्टी लागतात हे चीज बॉल. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाका. चिली फ्लेक्स टाका, हे पण भरपूर वापरायचं आहे. यामध्ये तिखट म्हणजे ना काहीच जात नाही, म्हणून हे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे भरपूर असं वापरा. जास्त टेस्ट त्यामध्येच आहे. मी चिली फ्लेक्स टाकले, ऑर्गॅनो टाकलं, इथं मी जिरं पावडर टाकलं. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आपल्याला. काळी मिरी पावडर नक्की वापरा, म्हणजे हे जेवढं पण मी सामान त्यामध्ये वापरले ना ते सगळंच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे चीज बॉल आपले टेस्टी लागते. चवीनुसार मीठ टाका. मीठ लक्षात ठेवा, आपण चिकन शिजताना सुद्धा टाकलं आहे, तसंच इथं मीठ तुम्ही व्यवस्थित टेस्टनुसार टाका. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि याचे मस्त असे गोळे बनवा एकसारखे आणि मध्ये ना भरपूर असं चीज भरा. मी इथं मोझरेला चीजचा वापर केला होता, त्यामुळे ना खूप असं चीजी आणि खूप टेस्टी होतात. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना चीज ते तुम्ही वापरू शकता. पण शक्यतो मोझरेला चीजमध्ये कसं असतं, म्हणजे जेव्हा आपण चीज बॉल असं तोडतो तर मस्त असं ते चीजी, आणि म्हणून मोझरेला चीज वापरा. आता व्यवस्थित गोळा केला आहे आतमध्ये, त्यामध्ये स्टफिंग ती मोझरेला चीज भरले. गोळा व्यवस्थित बंद करायचा आणि त्याला व्यवस्थित पुन्हा गोल गोल करायचं. मस्त असं बघा बॉल तयार झाल्यात. असेच मी सगळे बॉल बनवून घेतले होते. आता आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम आणि मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर, यामधनं तुम्ही दोघांमधनं काही वापरू शकता. आता इथं ब्रेड क्रम घेतले, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, म्हणजे चीज बॉल वरून दिसायला खूप सुंदर दिसतात. त्याला मिक्स करायचं आणि साईडला ठेवायचं. आता या ब्रेड क्रममध्ये अजून आपल्याला काहीच नाही वापरायचं. दुसऱ्या साईडला छोट्या वाटीमध्ये मी मैदा आणि त्यामध्ये पाणी टाकून ना त्याचा मस्त असा एक घोळ तयार केला होता, म्हणजेच ती स्लरी ना थोडीशी घट्ट ठेवायची, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते सेम तसंच. त्यामध्ये चीज बॉल डिप करा. चीज बॉल एका चमच्याच्या मदतीने काढा आणि जी ब्रेड क्रममध्ये आपण कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकली ती त्यामध्ये मस्त असं कोट करा. सगळे चीज बॉल मी असे कोट करून ठेवले होते. आता हे कोट केलेले चीज बॉल आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये आरामात 15 दिवसासाठी ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला हे फ्राईड करायचे असेल ना ते त्याच्यात 10 मिनटं आधी तुम्ही फ्रीजमधनं काढून मग नंतर ते तळू शकता. आरामात हे 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये राहतात. म्हणून नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. आणि ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता हे चीज बॉल आहे ना मीडियम गॅसवर आहे ना मस्त सगळीकडून आहे ना व्यवस्थित फ्राईड केला आहे, म्हणजे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मीडियमच गॅस ठेवा. खूप मोठा गॅस ठेवला ना आतमधलं जे चीज आहे ना ते व्यवस्थित मेल्ट नाही होणार. त्यामुळे ना मीडियम गॅसवरच हे फ्राईड करा. हे फ्राईड केलेले चीज बॉल आहे ना तुम्ही अजिबात म्हणजे टिश्यू पेपरवर नाही ठेवले ना तरी चालेल, अजिबात हे तेलकट नाही होत आणि इतके क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. आता मी तुम्हाला असं मस्त तोडून दाखवते किती चीजी झाल्यात. मीडियम गॅसवरच तळा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.